बाय चला ही माझी ताई आहे, माझ्या मोठ्या मावशीची मुलगी. हा मामाचा. हा तर आज मी आलेली आहे मामाकडे, मामाच्या गावी आलोय आम्ही. आणि आता आम्ही सगळे इकडे कझिन्स आहेत, आम्ही सगळे मामाचे मुलं मावशीचे मुलं वगैरे. आणि आता आम्ही चाललोय रानातले करवंद घ्यायला. तर आता रानातले करवंद काढायला चाललोय आम्ही. तर चला, हा जो घर आहे ना हा माझ्या मामाचं घर आहे. चला, हे दोन्ही पण माझ्या मामाचेच घर आहेत. चला, आणि हा आमचा कुत्रा आहे, टिपू नाव आहे त्याचं. आला. चला, तर आम्ही आता सगळे चाललोय. आणि हा जो डोंगर आहे ना ह्याला आडवा बोलतात. इकडे खूप साऱ्या करवंदाच्या जाळी आहे, तर आम्ही आता तिकडेच करवंद घ्यायला चाललोय. तर सगळे चाललोय बघा. आणि इकडे जरा शेतीची कामं वगैरे चालू आहे, सगळीकडे खणून ठेवलंय. तर हा मामाचं गाव आहे. येस, मगाशी पाऊस पडत होता, आता पण बारीक बारीक पाऊस पडतोय. फटाफट आता जाणार आम्ही आणि येणार. चला, कोणी टाकलेला? हा आंब्याचं झाड आहे. चला, आंबे गोळा करतायत. हे बघा, सगळे असे पावसाने वाऱ्याने वगैरे असे छोटे छोटे सगळे आंबे पडलेले आहेत. चला, खूप वर्षांनी आम्ही चाललोय करवंद घ्यायला. पहिले जेव्हा आम्ही लहान होतो ना छोटे छोटे, तेव्हा आम्ही दरवर्षी उन्हाळ्यामध्ये करवंद आणि जांभळं आळवं वगैरे असं घ्यायला जायचो, मावशीच्या मुली वगैरे आम्ही असे सगळे. तर आज चाललोय आणि आता किती वाजलेत? 5. चला, बघू शकता किती आंबे आहेत. आणि स्वयं पूर्ण काट्यांमध्ये जाऊन आंबे काढतोय. बघा किती एफर्ट्स लावतोय. आणि वहिनी बघा तिकडे, वहिनी पण तेच करते, पूर्ण काट्यांमध्ये गेले ती लोक आणि आंबे काढताय. बघा बघा किती, बघू शकता किती छोटे छोटे असे आंबे आले झाडांना. हे बघा, पिकलेला आंबा काढायचा बावड. पाड भेटलाय, दाखव पाड कसा असतो. वहिनीला भेटला, खाऊ मग, खा. आंबट आहे की गोड आहे? वहिनीला पण खूप सारे पाड भेटलेत. किती पाड भेटले? 4 पाड भेटले. बघू, हे बघा पाड भेटलेत. इकडे पण पाड भेटलाय. हे बघा, सगळ्यांना पाड भेटलेत. धुवून पाहिजे ना. मी लहान होतो ना असंच इकडे तिकडे फिरत वगैरे फिरायचो आम्ही सगळीकडनं, साडवाकडनं आंबे गोळा करत आणि कैऱ्या आंबे आणि करवंद वगैरे गोळा करत. हे बघा सगळ्यांना भेटलेत पाड. आणि इकडे पूर्ण खायला आता कुदलेत सगळे. पाड म्हणजे असा आंबा पूर्ण, म्हणजे पूर्ण नाही बोलू शकत, असा पिकलेला असतो थोडाफार असा, तर त्याला पाड बोलतात. आणि अजून एक ते खाता पण छान लागतात, ते आंबट आणि गोड असे, काही पूर्ण गोड पण असतात. तर आता हा डोंगर चढत जायचं आपल्याला. इकडे करवंदाची जाळी आहे वरती. चला, मला तर जीव जोड, मला नाही मोबाईल. हा पूर्ण आडवा आहे हा. तर फायनली आम्हाला करवंदाची जाळी भेटली आणि स्वरा तिकडे करवंद तोडायला तिने स्टार्ट पण केलं. बघा, पहिले खाऊन बघ ना, गोड आहेत का? खाऊन बघितलेस? आंबट गोड आहे तिथले. गोड आहेत. असं आहे, आंबट, गोड पण आहे आणि आंबट पण आहे. चांगल्यासाठी बोलायचं. बघा खूप सारे करवंद लागलेत. आताशी स्टार्ट केलंय. हा, पहिली जाळी आहे. बघू आता पुढे पण आहेत, पुढे पण खूप आहेत. वरून दाखव ना कसं दिसते. चिंटू दारांच्या मध्ये गेलाय.
आपण जायचं गुड्डू, आठवते का तुला? मग झाडांच्या मध्ये आम्ही लहानपणी ना पूर्ण या जाळीमध्ये एवढे म्हणजे पूर्ण घुसून वगैरे असे आम्ही करवंद काढलेत ना, आणि खूप भरपूर खायचो, भरपूर खूप मजा करायचो लहानपणी एकदम म्हणजे एकदम. माझ्या आधी पिशवी भरत पण आली. मस्त एकदम गोड. आंबट टाकलं. हा असा आडवा असतो, आडवा म्हणजे डोंगर असतो, छोटा डोंगर असतो ना, त्याला आमच्या इकडे आडवा बोलतात. तर चला हे जे आहे ना, हे आळवाचं झाड आहे. अजून आळवाचा सीझन स्टार्ट नाही झालाय, पण जसं पावसाळा लागेल ना तसं आळवं पिकायला स्टार्ट होतं. आळवं म्हणजे जे आवळं असतात ना, त्याला पिकल्याच्या नंतर इकडे आळीव बोलतात. असं चीक निघतो व्हाईट कलरचा छोटा छोटा, पण त्याला पहिले पुसायचं व्यवस्थित. खूप एवढी गोड आहेत, एवढी गोड आहेत ना, मस्त. पुढे दाखव. हे बघा पुढे नाही बघ. हे बघा, हे बघा अशी सगळी करवंद आलेत. आणि जी हिरवी करवंद असतात ना ही, तर ह्याची चटणी पण करतात आमच्या इकडे. चटणी पण खूप छान लागते करवंदाची, एकदम म्हणजे एकदम मस्त चटणी लागते. इकडे पण खूप सारे पिकलेले आहेत. करू का? असं बोलतात की इकडे म्हणजे वाघाची भीती असते असं. रात्रीचे वगैरे इकडनं वाघ वगैरे येतात असं. तर आता जास्त अंधार जोपर्यंत उजेड आहे ना तोपर्यंतच आम्ही फिरणार आहोत. त्याच्यानंतर जसं अंधार पडेल तर आम्ही जास्त थांबणार नाही, इकडनं निघून जाणार. कारण की आम्हाला जर टाईम असेल तर आम्ही तिकडे देवाकडे पण जाते. तिकडे एक देवाचं मंदिर आहे, तर तिकडे पण जाणार आहोत आम्ही. पण बघू, चला आता खाली जाऊया. खाली एक जाळी आहे, तिकडे ताई उभी आहे, तिकडे जाऊया चला. घसरणारा रस्ता आहे पूर्ण हा. चला. आंबे खाऊन भरले. गोडे का? बघू एकदा. तोंड दाखव. थँक्यू. तिला नाही मला. पकड जरा असं. हे बघा करवंद. तर पोरं इकडे करवंद वेचतायत घरी न्यायला. बघू किती घेतले. ह्या बघा याने, हे बघा करवंद वेचतायत घरी नेण्यासाठी मम्मी पप्पांना. तू दाखव किती गोळा केलेस. टाइमला इथे घरटं भेटलंय चिमणीचं. हे पहा, चिमणीचंच आहे ना? हो. पण ते असं का हातात काढून घेतलंस? ते पूर्ण जळून गेलं. मस्त छोटस घरट आहे बघा चिमणीचं.
कशी चिमणी एक एक काडी आणून गोळा करत असेल. बघ ना किती मेहनत घेऊन बनवलं तिने बघ. आणि ही माणसं कशी तळतात. रान जाळलं असेल ना मे बी तेव्हा जाळून गेलं असेल हो हो ना.